फक्त भटजीचं और रजिस्टर करावंच लागतं प्रत्येक लग्न. पण काय वैदिक पद्धतीने केलेलं सुद्धा चांगलं असतं. हो, भटजीची काळजी करू नका. एक सोडून 2 भटजी आणून हो लिहून गेले बा 5 होतील त्याचे. नाही नाही, तुम्हाला त्यांना काही दक्षिणा वगैरे वेगळी द्यायची असेल तर तुम्ही द्या. पण काय हे हिशेबाने होतं. नाही, पूर्वीच्या काळी काय असे प्रत्येक घरातला आपला भटजी असेल. आता लोकांची होते पंचायत, म्हणून म्हटलं ते सुद्धा करून टाकू आपण. आता जेवण एक 2000 पांढर. अहो 1500 काही फरक पडत नाही हो. किमान इतका स्वयंपाक हा करावाच लागतो. आणि केटरिंग सर्व्हिसचे चार्जेस तेवढेच होतात. नाही, मी सांगतो तुम्ही बफेट ठेवा. बफेट सेल्फ सर्व्हिस. हा, म्हणजे काय अन्न वाया जात नाही. हो हो, आजकाल वेस्टेज परवडत नाही ना. आणि काय आपण असं करूया, व्हेज नॉन व्हेज देऊन ठेवू निम्म निम्म, म्हणजे ज्याला जे हवं ते तो घेईल फटाफट. हो, आणि ते बघा त्याचे 70,000 होते सर्व्हिस सकट. अहो तुम्ही मध्यमवर्गीय म्हणूनच 70 मध्ये नाही 2 लाखात बसवायचा प्रयत्न करतोय. सगळं मंत्री असतात तर कोटीमध्ये गेलं असतं. नाही, त्याचा पण अनुभव आहे ना आपल्याला. परवाच एका मंत्र्याच्या मुलीचं लग्न झालं. हो, आता तिथे कसलं कॉन्ट्रॅक्ट घ्यावं लागलं असेल मला विचारा. नाही नाही नाही, मांडव आणि जेवण तर नेहमीचीच असतात. तिथे त्या मंत्र्याच्या गावापर्यंत रस्ता बांधून द्यावा लागला मला. आता बोला. आता अहो आता उरलेलं फटाफट काय ते ठरवूया. रिसेप्शन, हो त्याचा खूप किचकट असतं. त्याचे 20 दर्रे बाळा. हो अहो, आणि व्हिडिओ शूटिंग. अहो शूटिंगचं महत्व आता काहीच कळणार तुम्हाला. यातली निम्मी माणसं वर गेली ना म्हणजे मग त्या कॅसेटचं महत्व कळतं. हो, नाही नाही, कॅसेट कशी ठेवायची ते तुमचं तुम्ही बघायचं. आम्ही तुम्हाला अगदी फर्स्ट क्लास कॅसेट बनवून देणार. हो, म्हणजे अगदी मराठी कौटुंबिक चित्रपट बघितल्यासारखं वाटेल. गाणी बिणी सगळं एकदम हाय क्लास. हो, तुम्हाला माहिती ते कुठलं ते जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. हो, अगदी डोळ्यात पाणी येतं. नाही, डोळ्यात पाणी येवो ना येवो पण व्हिडिओ शूटिंग करायला हवं. अहो काही जनरिक सांभाळाल का नाही. आता व्हिडिओ शूटिंग नाही केलं तर आजकाल लोक शेड घालतील तोंडात तुमच्या. हो, आणि याच्या पुढे आम्ही ऐकलंय की कोर्टात सुद्धा व्हिडिओ शूटिंगच ग्राह्य धरण्यात पुरावा म्हणून. उद्या घटस्फोटाची वेळ आली तर काय कराल. म्हणजे येईल असं नाही हो, पण आलं तर आपलं काय. आणि लग्नाच्या एवढ्या लाखाच्या खर्चामध्ये 1000-10,000 म्हणजे काहीच नाही. हो नाही, अल्बमचे वेगळे ते तो कलावंत आहे तो काय ते बघेल. हे कुटुंब का आपलं वा 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 नमस्कार वहिनी साहेब बरं झालं आलात बसा. नाही म्हणजे काय सगळं एकदम नीट ठरवलेलं बरं असतं. नंतर मग हे नाही ते नाही गोंधळ होतो. नाही, राग मानू नका तुम्ही, पण काय माहिती का तुमच्याकडे घरचं एकच कार्य असतं ते कसं तरी उरकतं. पण आमची कायमची बदनामी होते ना उगाच. नाही म्हणजे सगळं आम्हालाच ठरवायला लागतं. मुहूर्तापासून हॉलपासून ते अगदी लोकांच्या हनीमूनच्या हॉटेलच्या बुकिंग पर्यंत. अरे हो हो, यांचं हनीमून आपण उटीला ठरवून टाकूया. अहो ते ठरवायचेच नाही शेवटपर्यंत. नंतर मग बुकिंगचे वांदे होतात. आणि फ्लाईटचं बुकिंग सुद्धा अगोदरच करावं लागतं. मी काय म्हणतो, तुम्ही दोघे सुद्धा एक सेकंड हनीमून का नाही करत. नाही म्हणजे काय लग्नाचा शीण घालवायला हा एक आपला चेंज ऑफ शीण. बरं बरं, मी निघतो. मी उद्या सकाळी येतो. साधारण 2 पर्यंत बसले आपलं. स्वस्तानच होतं, काय काळजी करू.